एक साधं स्वप्न. विक्रम एक साधा मुलगा, जो एक गरीब कुटुंबात जन्मला. त्याच्या घरात लहान, मोठ्या समस्यांनी त्रस्त असताना. त्याचं स्वप्न हे एकच होतं. शाळेत सर्वात चांगली शिष्यवृत्ती मिळवून आणि त्याच्या कुटुंबाला चांगले दिवस दाखवणं. विक्रम दररोज कॉलेज आणि अभ्यासात गुंतलेला असतो. त्याच्या आयुष्यात एकच वचन होतं, पैसा, शिक्षण आणि यश. विक्रमच्या कुटुंबातील स्थिती पाहता त्याच्या आई वडिलांनी त्याला उत्कृष्ट शाळेत प्रवेश दिला होता. कधी कधी विक्रमला त्याच्या कुटुंबाच्या प्रेमळ वातावरणात लहान छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळत असे. पण एक गोष्ट त्याला नेहमीच असहज करत होती, स्वप्न पाहणं आणि त्याची पूर्तता करण्यात येणारा ताण. शाळेतील शिक्षक त्याला नेहमीच सांगायचे, विक्रम, मेहनत महत्वाची आहे, पण त्याहून महत्वाचं आहे ते तुमचं मार्गदर्शन. या शब्दांची त्याच्यावर चांगलीच छाप पडली होती आणि त्याने त्यांना आपल्या जीवनाचा मार्गदर्शक मानलं. जीवनातील संघर्ष. विक्रम शाळेत टॉप करण्याच्या मार्गावर जाऊ लागला, पण यशाची काही शारीरिक, मानसिक आणि भावनिक किंमत होती. त्याच्या कुटुंबातली आर्थिक परिस्थिती जास्तीचा ताण बनली होती. विक्रमने त्याच्या स्वप्नाच्या मागे जाऊन शिकवण, अभ्यास आणि परीक्षांमध्ये एक असा मागोवा घेतला की त्याचं कुटुंब त्याला सोडून इतर काही गोष्टींकडे अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली. कधी कधी विक्रमला असं वाटायचं की त्याच्या आयुष्यातली सगळी गोष्ट एकाच गोष्टीवर थांबलेली आहे, स्वप्न. या संघर्षांमध्ये विक्रमला त्याचं व्यक्तिमत्व आणि त्याचा आत्मविश्वास कायम राखायचं होतं. तो पाहत राहिला, तरीही त्याच्या आई वडिलांची चिंता कमी झाली नाही. ते त्याला प्रत्येक पावलावर मदतीसाठी मागे उभे होते. पण त्याची शिक्षा आणि स्वप्न त्याच्या जीवनात एक वेगळ्या स्तरावर पोहोचवली. संकटाचा सामना. पण एक मोठं संकट समोर आलं. विक्रमच्या वडिलांना गंभीर शारीरिक समस्या उद्भवल्या आणि घराची स्थिती अधिकाधिक वाईट होऊ लागली. विक्रमने शाळेतील त्याच्या टॉपचे ध्येय थोडं बाजूला ठेवलं आणि त्याच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी त्यांनी त्याच्या जीवनात सर्वाधिक महत्त्व दिलं. त्याची शाळेची परीक्षा जवळ येत असताना त्याच्यावर सर्वाधिक ताण आला. तो विचार करत होता, स्वप्नांच्या मागे धावायचं का, की कुटुंबाला मदत करायचं. काही आठवड्यांनंतर त्याच्या मनाने तात्पुरत्या विचारांची निर्मिती केली. त्याने ठरवलं की कुटुंबाच्या मदतीसाठी तो कोणतीही गोष्ट त्याच्या स्वप्नाच्या मागे ठेवणार नाही. याचा परिणाम त्याच्या शिक्षणावर झाला, पण त्याने त्याच्या कुटुंबाच्या पाठीवर उभं राहून त्यांना जास्त मोल दिलं. स्वप्नांचा उलगडा. नंतर विक्रमने आपल्या परीक्षेत टॉप करण्याची परत एकदा योजना बनवली. पण यावेळी तो ठरवला की त्याच्या स्वप्नात एक मोलाची गोष्ट असायला हवी, त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवणं. तो ओळखू लागला की एकच गोष्ट त्याच्या जीवनाच्या प्रत्येक बाजूने महत्त्वाची होती, माणुसकी. त्याच्या मनातील विचार जरा वेगळे होऊ लागले. विक्रमने शाळेतील शिक्षण पूर्ण केलं आणि त्याच्या जीवनाच्या मार्गदर्शनात एक नवा अध्याय सुरू केला. तो शाळेत टॉप झाला, परंतु त्याला त्याच्या कुटुंबाच्या दिलेल्या प्रेमाने आणि त्याच्या समजाने त्याच्या स्वप्नांची खरी उंची समजली होती. समारोप. जीवनाच्या खऱ्या स्वप्नाचा मार्ग. स्वप्नांच्या मागे. या कथेचा संदेश आहे, स्वप्न खूप महत्त्वाची आहेत, पण त्यांचा खरा अर्थ आपल्याला त्यांच्या पाठी लागल्यावर कळतो. जीवनात प्रेम, विश्वास आणि कुटुंब हेच सर्वात मोठे यश आहे. स्वप्नांचा मागोवा घेतल्यावर एक गोष्ट निश्चित समजली की स्वप्न फक्त एक ध्येय असतं, परंतु जीवनाच्या इतर गोष्टी त्यापेक्षा अधिक महत्त्वाच्या असतात. विक्रमने शिकवले की जीवनामध्ये प्रेम आणि विश्वास यांचा खरा अर्थ काय आहे. हे नक्कीच लक्षात ठेवा, स्वप्न मिळवण्यासाठी कधीही आपल्या माणसांपासून दूर जाऊ नका. तुम्हाला या कथेचा संदेश आवडला का? तर लाईक करा, कॉमेंट करा आणि तुमचे विचार आम्हाला कळवा. तुम्हाला अशी हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायक कथा आवडत आहेत का? तर सबस्क्राईब करा आठवणीच्या गोष्टी मराठी कथाला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन कथेच्या साथ. तोपर्यंत स्वप्न आणि कुटुंब दोन्हीचं महत्त्व लक्षात ठेवा.